भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागात काढलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। या रॅलीला मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही सहभाग घेतला होता। यावेळी कार्यक्रमाच्या स्थळी कपिल पाटील दाखल होतात, त्यावेळी कार्यकर्त्यांकडून जेसीबी मधून फुलाची उधळण करून जंगी स्वागतही करण्यात आले। तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला। कपिल पाटील यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली। भिवंडीतली ही दृश्य आहेत। तर रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे। कपिल पाटील यांच्यावर जेसीबीने या ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली। कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। कपिल पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे, फुलांची उधळण करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा ते आता मैदानात उतरलेले आहेत। तर कार्यक्रमाच्या ठिकाणी कपिल पाटील हे दाखल झाले, त्यावेळी कार्यकर्त्यांकडून जेसीबी मधून फुलांची उधळण करून त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलेलं आहे। कपिल पाटील यांनी वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागात काढलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळालाय। या रॅलीला मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही सहभाग घेतला होता। यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी कपिल पाटील हे दाखल झाले, त्यावेळी कार्यकर्त्यांकडून मात्र त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबी मधून फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।